भैरवनाथ हलिवली विरोधात नवतरुण मुद्रे या दोन संघादरम्यान असेल। भैरवनाथ हलिवली विरोधात नवतरुण मुद्रे, पहिला पुकार। ऑफिशियल चला मॅच चालू करा लवकरात लवकर। ए दादा फर्स्ट एड बॉक्स कोणी घेतलाय? अविनाशजी बडेकर यांचं पुन्हा एकदा क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत। चिराग बडेकर, सुयोग गायकर, अविनाश बडेकर यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक आम्हाला सुपूर्द करण्यात आलेले, त्यांचे मनापासून आभार। पुढचा सामना पहिला पुकार भैरवनाथ हलिवली विरोधात नवतरुण मुद्रे। सेमीफायनल मध्ये नुकताच दाखल झालाय तो जानमान मोहिली संघ। सन्माननीय अनिलजी जोशी साहेब यांना विनंती आपण मंचावरती या। पोशीर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिलजी जोशी साहेब, विनंती आपणास की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं। नुकताच त्यांच्या वतीने देखील एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न झाली। 2 ग्राम सोन्याचं नाणं कबड्डी स्पर्धेमध्ये पहिल्यांदा तालुक्यात आपण पाहिलं आणि तब्बल 8 पारितोषिक त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली होती। अनिलजी जोशी साहेब आपलं सहर्ष स्वागत मुख्य मंचावर। त्यांच्या सौभाग्यवतीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। बिपिनजी बडेकर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी जोशी साहेबांचा सत्कार इथे संपन्न करावा। एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी 2 ग्राम सोन्याचं नाणं त्यांनी मात्र दिलं। तब्बल 8 पारितोषिकं होती आणि 1 मॅन शो, 1 साइड हिरो कबड्डी मधले अनिलजी जोशी यांचा सत्कार बिपिनजी बडेकर यांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय। सहर्ष स्वागत अनिलजी जोशी साहेब। चला मॅचला सुरुवात करा। जनमन पोशीर आणि सूर्योदय पोसरी। पुढील सामना भैरवनाथ हलिवली विरोधात नवतरुण मुद्रे, पहिला पुकार।
जे हनुमान पोशीर संघातील खेळाडूंना एक नामी संधी आहे. सुपर रेड अर्थातच एका चढाईत 3 गुणांची कमाई. सुपर रेड मारणाऱ्या खेळाडूला जे हनुमान पोशीर संघाच्या खेळाडूला सन्माननीय किशोरजी गायकर साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. एका चढाईत 3 गुणांची कमाई अर्थातच सुपर रेडसाठी जे हनुमान पोशीर संघासाठी हे पारितोषिक आहे. किशोरजी गायकर साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. प्रज्वल तोरवेसाठी या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं आहे. 3 गुणांची कमाई जर प्रज्वल तोरवेने या ठिकाणी केली तर शैलेशजी बडेकर उबाटा गटाचे आमचे शाखा प्रमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राईज. दरम्यान या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली ते आमचे आदरणीय समीरजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा शाही सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल बांधाजी बडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. शाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. पिण्याची पाण्याची व्यवस्था खरं म्हणायला गेलं तर संजीवनी अर्थातच हे फार महत्वाचं आहे. भास्कर बडेकर आणि बांधाजी बडेकर यांच्या शुभ हस्ते या चालू सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी पारितोषिक आलंय. दकडू शेठ या नंदीचे मालक नितीनजी बडेकर साहेबांच्या वतीने दोन्ही संघातील कोणत्याही रेडरने सुपर रेड मारली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. दगडूशेठचे मालक अर्थातच नंदीचे मालक नितीनजी बडेकर यांच्या वतीने चालू सामन्यामध्ये जो सुपर रेड मारेल त्या खेळाडूला 1000 रुपयांचं पारितोषिक. समीरजी राऊत साहेबांचा सत्कार, भव्य सत्कार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे समीर राऊत साहेबांसाठी ज्यांनी आपल्याला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र उपलब्ध करून दिली. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत समीरजी राऊत साहेब आणि प्रहार संघटना स्पेशल पर्सन समीरजी राऊत यांनी पाण्याचं पुण्य केलंय. खरोखरच त्यांचे मनापासून आभार. भले ते कुंभमेळ्याला गेले नसतील परंतु इथे त्यांनी पाण्याचं पुण्य नक्कीच केलंय. चला फक्त पंच कॅप्टन बोलेल, बाकी कोणी नाही. दगडूशेठचे मालक पोशीर आणि पोसरी या दोन्ही संघांसाठी पारितोषिक आहे. सुपर रेड साठी 1000 रुपयांचं पारितोषिक नितीनजी बडेकर साहेब यांच्या वतीने. प्रज्वल तोरवेने 3 गुणांची कमाई जर केली तर भास्करजी बडेकर यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज आणि आमचे उबाटा गटाचे शाखा प्रमुख शैलेश बडेकर यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज. प्रज्वल खरं म्हणायला गेलं तर आज क्रीडा रसिकांना सुद्धा माहिती पडलं पाहिजे. अगदी देऊलवाडी गावचे ते भाचे आहेत. भाच्यावरचं प्रेम आज मैदानात जरूर दिसून येत आहे.
जनमान पोशिरी टीमसाठी पारितोषिक लागलं गेलं आहे. 3 गुणाची कमाई जो रेडर करेल त्याच्यासाठी किशोरजी गायकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. अगदी म्हणजे आपण पाहतोय ना मैदानावरती आकाश कोंडिलकरची चढाई आहे. आत्तापर्यंत जी कबड्डी आपण पाहतोय खरं म्हणायला गेलं तर अनेक कबड्डीपट्टू या ठिकाणी घडताना आपल्याला जरूर दिसून आलेत, परंतु कबड्डीमध्ये फास्टेस्ट रेडर म्हणून ज्याची ओळख आहे तो आकाश कोंडिलकर सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्योदय पोसरीच्या प्रांगणात आहे. सन्माननीय रामदासजी बोराडे साहेब यांना विनंती की आपण मंचावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. सर्व पारितोषिक देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचे मनापासून आभार. पुढचा सामना भैरवनाथ हालिवली विरोधात नवतरुण मुद्रे, दुसरा पुकार. पोशीर विरोधात पोसरी असा हा विद्यमान सामना. नितीनजी बडेकर साहेब यांच्या वतीने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 जयदासजी गायकर साहेब, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कुमार अविनाशजी बडेकर साहेब 11,000, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 सागरजी ठाकरे. आणि इथे एक यशस्वी पकड पाहायला मिळाली पोशिरी संघाकडून. आकर्षक ट्रॉफीज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या सन्माननीय योगेशजी रंबाजी बडेकर साहेब यांच्या वतीने. सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्या पारितोषिकाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, LED TV जे आम्हाला पुरस्कृत केले श्री सुमितजी बबन गायकर यांच्या वतीने. काय सामना चालू आहे पहा. पोशीर विरोधात पोसरी. पब्लिक हिरो श्री सुभाष रामचंद्र बडेकर साहेब यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल. उत्कृष्ट पकड कुमार शैलेश गजानन बडेकर यांच्या वतीने कूलर. उत्कृष्ट चढाई श्री संतोष नाना बडेकर यांच्या वतीने कूलर. या स्पर्धेतील सर्व सन्मान चिन्ह सन्माननीय श्री रत्नाकर शांताराम बडेकर, श्री भास्कर बळीराम बडेकर यांच्या वतीने देण्यात आलेली आहेत. यूट्यूब लाईव्हची व्यवस्था आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली. सन्माननीय बिपिनजी बाळाराम बडेकर यांचे मनापासून आभार. रामदासजी बोराडे यांचा सन्मान केला जाईल मंदाजी बडेकर यांच्या शुभ हस्ते. पाण्याची व्यवस्था खूप खूप धन्यवाद समीर राऊत साहेब. भले तुम्ही कुंभमेळ्याला गेला नसाल, परंतु पाण्याचं पुण्य जे तुम्ही केलं या कबड्डी स्पर्धेमध्ये ते खूप महत्त्वाचे. सतीशजी बोराडे साहेब यांच्या वतीने 5,000. मैदानासाठी जे पाणी आम्हाला आणखी एक चांगली पकड पोशिरी संघाकडून. नितीनजी ठाकरे साहेब वांजळेचे त्यांचेही आभार. आणि संदीपजी ठाकरे साहेब त्यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाची देणगी आम्हाला उपलब्ध झाले, त्यांचंही मनापासून स्वागत. आता जोरदार लढाई जनमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. अत्यंत चुरशीचा सामना. सेकंड राऊंडची मॅच, परंतु 16 संघ खेळत आहेत, म्हणजे ही मॅच आहे क्वार्टर फायनलची, उपउपांत्य फेरीची. या मॅचमध्ये जो विजेता होईल तो मात्र बक्षीस पात्र ठरेल, तो जाईल उपांत्य फेरीमध्ये, अर्थातच सेमीफायनलमध्ये. मध्यांतरापर्यंत दोन्ही संघांकडून कुरघोड्या पाहायला मिळाल्या, चांगला खेळ पाहायला मिळाला. सूर्योदय पोसरी विरोधात जनमान पोशीर. चला पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. भैरवनाथ हालिवली विरोधात तरुण मुद्रे, तिसरा पुकार. चला मध्यंतराचा स्कोर येऊ दे जरा. एकीकडे जनमान पोशीर आणि दुसरीकडे सूर्योदय पोसरी.
सामना टाय मध्यंतरापर्यंत. हा सामना बरोबरीत आहे. क्या बात आहे. दोन्ही टीमसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सूर्योदय पोसरी आणि त्याच्या विरोधात जयमान पौशीर. एकीकडे आपण पाहतोय ऋषी तोरबे तर दुसरीकडे आकाश कोंडिलकर. अत्यंत चुरशीचा सामना मात्र होतोय. देऊळवाडीची स्पर्धा सन्मानाची आहे, अभिमानाची आहे, परंपरा लाभलेली स्पर्धा आहे. देऊळवाडीकरांचे आयोजन. प्रत्येकाला असं वाटतं ही स्पर्धा जिंकावी आणि आजचा गुढीपाडवा आहे म्हणजे वर्षाची सुरुवात विजय होऊन करावी. म्हणजे जो इथे जिंकेल तो वर्षभर जिंकेल म्हणून प्रत्येक जण मेहनत करतोय. चला प्रेक्षकांना विनंती आहे कुणी बाहेरून बोलू नका. पंच त्यांचा निर्णय देतील. पंचांना निर्णय देऊ द्या. बाकी कोणी काही बोलू नका. पंच निर्णय देतील आणि जो निर्णय पंच देतील तोच तुम्हाला मान्य करावा लागेल. चला सूर्योदय पोसरी आर्ग्युमेंट नको आहे. जो काय निर्णय आहे तिथे व्हॉलेंटियर सुद्धा आहेत. त्याची नोंद घ्या आपण. चला बाकी कुणी काही बोलू नका. पंचांचा जो निर्णय आलाय तो मान्य करावा लागेल. आणि पाठीराख्यांना विनंती आहे जरा आवाज देऊ नका. आपण आपलेच खेळाडू डिस्टर्ब होतात त्याची आपण नोंद घ्या. समर्थकांना विनंती आहे की कोणी बाहेरून आवाज देऊ नका. खेळ खेळू द्या खेळाडूंना बस, बाकी काही नाही. चला जे लाईनमन आहेत त्यांनी आपापल्या जागी तिथे थांबा. सूरज सध्या लाईनमनच्या भूमिकेत आहे आणि इकडे शत्रुघ्न बबलू बाळा गायकर सध्या लाईनमनच्या भूमिकेत आहे. ते लाईनमन जो निर्णय देतील पंचांना सांगतील तो अंतिम असेल. बाकी कुणीही तिथे जाणार नाही. अत्यंत चुरशीचा सामना जयमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. पोशीर आणि पोसरी दोन्ही संघांसाठी पारितोषिके पहा. नितीनजी बडेकर साहेब यांच्या वतीने सुपर रेड साठी 1000 आणि किशोरजी गायकर साहेब यांच्या वतीने पोशीर संघासाठी पारितोषिके. सुपर रेड मारली तर 1000.
तिसरा आणि अंतिम पुकार नवतरुण मुद्रे विरोधात भैरवनाथ हलवली. दोन्ही संघ आपण तयारीत राहा. रायगड लाईव्ह इव्हेंट. या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेला पुनश्च सदिच्छा भेट देण्यासाठी उद्योजक विजयजी अंडे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. विजयजी अंडे 2 गुणाची कमाई. जबरदस्त सामना, फार मोठं बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय कबड्डीच्या या मैदानात. दरम्यान विजयजी अंडे आणि किशोरजी गायकर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. येस आकाश कोंडिलकर. आकाश कोंडिलकर, आता आयोजकांच्या वतीने आपणास स्वतःला कॉल करावा लागेल. पोशीर टीमचे पाठी राखे, कारण हे वारंवार सांगून आयोजक आता आमच्या डोक्याला खरोखर त्रास देत आहेत. आकाश कोंडिलकर, सगळ्यांना आपण शांत करा, ही तुम्हाला विनंती आहे कलकलीची. प्रज्वल तोरवेने जर चढाई करताना 2 गुणांची कमाई केली तर उबाटा गटाचे शाखा प्रमुख शैलेशजी वडेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि नितीनजी वडेकर पोसरी गावचे जावई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि भास्कर बडेकर यांच्याकडून प्रज्वलच्या 2 गुणांसाठी 500 रुपये, म्हणजे 2 गुण जर कमाई केली तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रज्वलसाठी. विजयजी अंडे यांचं या मंचावरती आगमन होत आहे. राजेजी जाधव, त्याच समेत किशोरजी गायकर, गणेशजी ठाकरे, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. तितकाच चांगला प्रयत्न होता रेडरचा आणि तेवढीच चांगली पकड पोसरी संघाकडून नक्कीच पाहायला मिळाली. दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर एकदा दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय हनुमान पोशीर विरोधात सूर्योदय पोसरी. जीवन कोंडिलकर, जरा मागच्यांना खेळाडूंना खेळ खेळू द्या बस, बाकी काही नको. प्रज्वलने जर 2 गुणाची कमाई केली तर नितीन बडेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपये.
किशोरजी पाठीराखे आपणास विनंती आहे, थोडी शांतता ठेवा आपण. किशोरजी गायकर यांच्या वतीने जो जीवन कोंडिलकरने नुकताच डॅश केला त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. जीवन कोंडिलकर साठी हे पारितोषिक किशोर गायकर यांच्या वतीने. जीवन प्लीज त्यांना खाली बसवा सर्वांना. तुम्ही जितके जण तिथे गर्दी केले प्लेयर लोक त्याने डिस्टर्ब होत आहेत. केतनजी बोराडे. धन्यवाद समीर राऊत साहेब. कल्पेश कोंडिलकर यांच्या वतीने किशोर गायकर यांच्या वतीने कल्पेश कोंडिलकरला जो डॅश केला त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. धन्यवाद. भैरवनाथ तालिवली आणि नवतरुण मुद्रे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. एंट्री गेट जवळ येऊन थांबा. पाठीराख्यांना विनंती आहे, जरा शांतता ठेवा. चला मॅच चालू करा. स्पर्धा कबड्डीची आहे. केतनजी बोराडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल रोहित तुर्डे यांना विनंती करेल की आपण केतनजी बोराडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. फर्स्ट एड बॉक्स. केतनजी बोराडे साहेब, उपसरपंच साहेब, आपलं सहर्ष स्वागत मंचावर. केतनजी बोराडे साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न होतोय. भैरवनाथ तालिवली आणि नवतरुण मुद्रे दोन्ही संघ आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबा. दुसऱ्या फेरीतील अर्थातच ही उपउपांत्य फेरी चालू आहे. या मॅच मधील विजेता संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल होईल. चला समर्थक मागे या. खेळाडूंना आतमध्ये जाऊ द्या. जय हनुमान पोशीर संघ हा विजयी झालाय. हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन या संघाचं. धन्यवाद. डीजे कल्पेश कोंडिलकर आपण त्वरित मंचावरती या. आपण जो डॅश केला कल्पेश कोंडिलकर त्यासाठी किशोरजी गायकर यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. सूर्योदय पोसरी संघ आपला प्रतिनिधी पाठवा. कल्पेश आपला प्रतिनिधी पाठवा. सन्मानित करण्यात येईल आपल्याला. चला नवतरुण मुद्रे आणि भैरवनाथ तालिवली मैदानाचा ताबा घ्या. कल्पेश कोंडिलकर. चला व्हॉलेंटियर आपलं संपूर्ण ग्राउंड आखून घ्या. आता भैरवनाथ तालिवली आणि त्याच्या विरोधात नवतरुण मुद्रे दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते किशोर गायकर यांनी कल्पेश कोंडिलकरला 500 रुपयांचं पारितोषिक दिलं.